ते राणी म्हणत नाही त्यांचा जोरदार टाळ्या आपल्या सखी ग्रुपसाठी की अतिशय छान असे उपक्रम सखी मंच राबवत आहेत. तसेच लोकमत सखी यांचं मुंबई, न्यू मुंबई, ठाणे पूर्ण महाराष्ट्रभर यांच्या शाखा आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपले कार्यक्रम होतात लोकमत सखी करून. आणि खरोखर या सर्व मैत्रिणींना सखी बनवत आहेत. तर धन्यवाद सखी लोकमत. जाणून घेऊया आता आपण रिसर्च आयोबद्दल. सगळ्यांनी एक कार्ड घेतलंय का? रजिस्ट्रेशन सगळ्यांनी केलंय का? ओके. जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तत्काळ आपण मागच्या साईडला एक टेबल आहे तिथे त्या सखी आपल्या बसलेल्या आहेत त्यांच्याकडे जाऊन रजिस्ट्रेशन करायचंय. कारण की हे जे कार्ड आहे त्याच्यात तुम्हाला कन्सल्टेशन वरती 50% ऑफ मिळणार आहे. म्हणजे ऑफ मिळण्यासाठी पाऊस याची वाट बघायला लागते की पाऊस येणार आणि सेल लागणार 50% ऑफ. पण बिना पाऊस आपल्याला मिळतंय कन्सल्टेशन वरती 50% डिस्काउंट. थँक्यू रिसर्च आई. रिसर्च आई म्हणते मी कारण की तुम्ही खरंच आई झालात आमची. आम्हाला डायरेक्ट 50% ऑफ देताय. तर नक्की रजिस्ट्रेशन करा आणि हे कार्ड तुम्हाला घ्यायचं आहे. रिसर्च आयु. गादीवर कोण कोण झोपतं घरामध्ये? हात वर करायचं म्हणजे अगदी पटकन हात वर करायचं. अच्छा, सगळे गादीवर झोपतात म्हणजे मी पण गादीवरती झोपते. परंतु आपली गादी खराब झाली घरातली तर आपण काय करतो? नवीन बनवतो, त्याचे रिपेअरिंग करतो, पण गादीवरती झोपतो. अगदी रिसर्च आयु पण आपल्या ह्या गुडघ्यामध्ये गादी असते माहितीये का सगळ्यांना? हा, तर रिसर्च आयु अगदी करते की आपली ही गादी सारखं वापरून यूज करून लक्ष नाही देत. म्हणजे आपण लक्ष देतो कुठे डिस्काउंट लागलाय, कुठला नवीन पिक्चर येतोय, साडीवरती कुठे डिस्काउंट लागलाय हे आपण बघत असतो. पण आपल्या ह्या गुडघ्याच्या गादीवरती आपलं लक्ष नसतं. तर ही गादी आपल्याला रिपेअर करून देते आणि आपण खूप धावू शकतो, उठू शकतो, पळू शकतो. आणि महिला, जेव्हा एक महिला घरामधील कुटुंबातील फिट असते ना तेव्हा ती पूर्ण कुटुंब फिट ठेवू शकते. हे आपल्या रिसर्च आयूने जाणलं आणि रिसर्च आयु आपली आई बनली खरंच. कारण की आपली आईसारखी काळजी घेते. धन्यवाद रिसर्च आयु. रिसर्च आयु बद्दल सांगायचं तर ते आपल्याला गुडघ्याचं आरोग्य कसं काय आपण सुधारायचं याच्याकडे आपल्याला घेऊन जात आहेत. आणि असं म्हणतात की चायला मेंदू गुडघ्यात आहे का तुझा? मेंदू गुडघ्यात आहे असं आपण म्हणतो रागवल्यावर. पण खरं माहितीये का, मेंदू चालतो. मेंदू सांगतो मला चर्चगेटला जायचंय. पण जर माझा गुडघा चालला नाही, माय गॉड, मी कशी चर्चगेटला जाणार? माझा गुडघाच चालत नाहीये. म्हणजे मेंदूचा पण उपयोग नाहीये, मला गुडघाही चालवायचंय. तर यासाठी आपल्याला रिसर्च आईकडे यायचंय. मेंदू बरोबरला गुडघा पण फास्ट चालवायचा आहे. आणि तुम्हाला आम्ही देत आहोत इथे गुडघ्याच्या आरोग्याचे स्कोर कार्ड. ते तुम्ही भरायचे पेनने. त्याच्यात लिहिलेले आहे लक्षणे आहेत गुडघेदुखी, सकाळी गुडघा जड वाटणे, जिना चढताना त्रास होणे, सांध्यावर सूज येणे, सांध्यातून कटकट असा आवाज येणे. किती जणांचा आवाज येतो कटकट? माझाही येतो बाबा. ओके. तर ही सूचना आहे की तुम्ही गुडघ्याचं काळजी घ्यायची आणि तुम्हाला रिसर्च आईकडे यायचंय. रिसर्च आईबद्दल सांगायचं तर यांचे पूर्ण भारतामध्ये 70,000हून जास्त ब्रांचेस आहेत. 30 लाख थेरपी यांनी दिलेल्या आहेत. 30 लाख लोकांना वरदान दिलेलं आहे त्यांच्या गुडघ्याच्या संदर्भात. खरंच. आणि रिसर्च आयु खूप पुढे मजा आहे, तर कोणीही बोर व्हायचं नाहीये. तर मी आमंत्रित करते आपल्या लोकमत पालघर ब्रँचचे हेड श्री उत्तम लोखंडे सर यांना. कृपया त्यांनी मंचावरती यायचे. रिसर्च आयुचे डॉक्टर उन्मेष पनवलकर सर यांना मी आमंत्रित करते. तसेच मीनाक्षी मॅन इव्हेंट प्रोग्राम
मॅनेजर आहेत, तसेच श्री रोहन पप्पाराजू यांना मी आमंत्रित करते मंचावरती. डॉक्टर उमेश पनवलकरजी यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी BA-MS केलेलं आहे, ग्लोबल बिझनेस मॅनेजमेंट IIM कोलकाता इथून त्यांनी ग्लोबल बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे. सरांचा टोटल अनुभव आहे 15 वर्ष. साम टीव्ही, झी 24 तास, DD सह्याद्री, जय महाराष्ट्र, TV9 मराठी यासारख्या 40 पेक्षा अधिक टीव्ही शो मध्ये त्यांनी अतिथी वक्ते म्हणून सहभाग घेतलेला आहे. BPCL, महिंद्रा अँड महिंद्रा, MSWC, टाटा स्टील, JSW स्टील तसेच वेस्टर्न रेल्वे लोको पायलटसाठी कॉर्पोरेट वेलनेस प्रोग्राम त्यांनी डिझाईन केलेला आहे. सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय आयुर्वेद प्रकल्पाची त्यांनी स्थापना केलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 150 आरोग्य जनजागृती सेमिनार त्यांनी आयोजित केलेले आहे. आपण त्यांचा सत्कार करत आहोत. उत्तम लोखंडे सर यांना मी विनंती करेन की त्यांनी रोहन पप्पाराजूजी यांचा सत्कार करायचा आहे. आपण तुळशीचं रोप देऊन त्यांचा सत्कार करतो. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच वाजवायच्या आहेत. उत्तम लोखंडे सरजी यांना मी विनंती करेन की त्यांनी डॉक्टर उन्मेष पनवलकरजी यांचा तुळशीचा रोप देऊन आपण त्यांचा सन्मान सत्कार करतो. जोरदार टाळ्या नक्कीच वाजवायच्या आहेत. थँक्यू, धन्यवाद सर. डॉक्टर श्री उत्तम लोखंडेजी यांना मी विनंती करेन त्यांनी मीनाक्षी मॅम यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. मीनाक्षी मॅम यांना मी आमंत्रित करते. तुळशीचं रोप देऊन आपण त्यांचा सन्मान सत्कार करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच वाजवायच्या आहेत. संपदा मॅडम यांना मी रंगमंचावरती आमंत्रित करते. संपदा मॅम सुंदर अशा त्यांच्या सुरामध्ये त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. उत्तम सर यांना मी विनंती करते त्यांनी संपदा मॅडम यांचा तुळशी रोप देऊन आपण सन्मान सत्कार करत आहोत. धन्यवाद न संपता टाळ्या वाजवल्याबद्दल. छायाचित्र तर बंदच पाहिजे, तर आपण एक ग्रुप फोटो इथे घेत आहोत. रिसर्च आयची टीम आणि आपली लोकमत सखी टीम यांना मी विनंती करेन की त्यांनी ग्रुप फोटो करता इथे यायचंय.